स्वस्त धान्य घोटाळ्यावर प्रशासनाचा बुलडोझर. हिंगणगाव बुद्रुक रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द. बेकायदेशीर धान्य व्यवहार प्रकरणी शासनाला वसुलीचे आदेश. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बेकायदेशीररित्या धान्य प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत हिंगणगाव बुद्रुक येथील रास्तभाव दुकानावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागाचे प्रभारी उपायुक्त दिनेश तावरे यांनी संबंधित रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा कठोर आदेश जारी केला असून गैरव्यवहारातून प्राप्त झालेले धान्य नियमानुसार वसूल करून शासन जमा करण्याचे निर्देशही दिलेत. या प्रकरणी पुनरीक्षण अर्ज क्रमांक UAP सांगली 2/2026 नामंजूर करण्यात आला असून जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांनी दिलेल्या आदेशाला विभागीय स्तरावर दुजोरा देण्यात आलाय. हिंगणगाव बुद्रुक येथील ग्राम मंडळातर्फे अध्यक्ष तन्वीर सलीम पटेल यांच्या नावावरील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले. सदर प्रकरणात विविध स्तरांवरून गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. उपाळे मायनी येथील दत्तात्रय मदने, हिंगणगाव येथील दत्तू कोंडिबा कदम, रोहित कदम तसेच पोलीस पाटील सर्जेराव वसंत माने यांनी केलेल्या तक्रारींमध्ये धान्य गैरव्यवहार, नियमभंग आणि शासनाची फसवणूक केल्याचे असे आरोप करण्यात आले. या सर्व तक्रारींसह मूळ नस्तीतील कागदपत्रांचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले. सुनावणी दरम्यान संबंधित अर्जदाराकडून स्वतःच्या बचावासाठी कोणताही ठोस, संयुक्तिक किंवा समाधानकारक पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदवले. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील नियमांचे उल्लंघन स्पष्टपणे सिद्ध झाल्याने कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे मत प्रभारी उपायुक्त दिनेश तावरे यांनी व्यक्त केले. दरम्यान बेकायदेशीररित्या प्राप्त धान्याची नियमानुसार वसुली करून ती शासन जमा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना देण्यात आलेत. तसेच या निर्णयाची माहिती संबंधित सर्व विभाग आणि संबंधित व्यक्तींना तातडीने कळवण्याचे निर्देशही प्रशासनाने दिलेत. या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून रास्तभाव दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः धान्य वितरणातील पारदर्शकता आणि शासनाच्या अन्न सुरक्षा योजनातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन भविष्यात आणखी कठोर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त होतीये. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.